नमस्कार, मी साक्षी अनासाने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 65 मंत्री शपथ घेणार. शपथविधी आधी मोदींनी भावी मंत्र्यांसमोर मांडला 100 दिवसांचा रोडमॅप. राष्ट्रवादी कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम. विस्तारावेळी कॅबिनेट मंत्रिपद द्या. भाजपकडून राष्ट्रवादीसाठी राज्यमंत्रिपदाची ऑफर. अमित शहा, राजनाथ सिंग, पियुष गोयल, नितीन गडकरी घेणार मंत्रिपदाची शपथ. नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिपदासाठी फोन नाही. मराठवाडा आणि कोकण मंत्रिपदापासून वंचित. राज्यात पुढचे 3-4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. सिंधुदुर्गमध्ये गेल्या 24 तासात 121 मिलीमीटर पावसाची नोंद. सोन्याच्या दरात तब्बल 1800 रुपयांची घसरण. 12 तासात दर घसरले. ग्राहकांना दिलासा. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. सिव्हिलचा कनिष्ठ लिपिक 5000 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. वैद्यकीय बिल मंजूर करून देण्यासाठी तक्रारदारांकडून 5000 रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवार दिनांक 7 जून रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात अटक केली. अतिश छगन भोईर, वय वर्ष 45, राहणार मानसी विला बी, बनारसी नगर, हिरावाडी, पंचवटी असे अटक केलेल्या कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. भोईर यांची जिल्हा रुग्णालयात वर्ग 3चे कनिष्ठ लिपिक म्हणून नेमणूक आहे. 35 वर्षीय तक्रारदाराच्या पत्नीचे सिझेरियन झाले असून औषध उपचारांचा वैद्यकीय खर्च 92,379 रुपये झाला. या वैद्यकीय बिलाची फाईल तक्रारदाराने शुक्रवारी सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केली. त्यावेळी भोईर याने वैद्यकीय बिलाची फाईल पुढे कारवाई करून लवकर आणून देण्यासाठी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या 6% प्रमाणे 5500 रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 5000 रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार शहानिशा करून पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून जिल्हा रुग्णालयातील दालनामध्ये सायंकाळी 6 वाजेदरम्यान 5000 रुपयांची लाच घेताना पथकाने भोईर यास अटक केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. येस मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी नाशिक. हंडाभर पाण्यासाठी आमदा पळसणच्या आदिवासींची धडपड. सुरगाणा तालुक्यातील अनेक गावांमध्ये यावर्षी भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पंचायत समितीने आलेल्या प्रस्तावांपैकी अनेक गावांना टँकर मार्फत पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पाणीच कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने आदिवासी बांधवांना हंडाभर पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. याचाच फटका तालुक्यातील पळसण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आमदा पळसण येथील आदिवासी बांधवांना होत आहे. आमदा पळसण येथे मागील महिन्यात एक टँकर चालू होता. मात्र जिल्ह्यात इतर द्राक्ष भागांवर काम करण्यास गेलेले मजूर परत आल्याने लोकसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भासू लागली. पळसण ग्रामपंचायतीने आमदा पळसण व फणसपाडा येथील अजून एक टँकरची मागणी केली असता 1 जूनपासून दररोज 2 टँकर दिले जात आहे. गावाच्या 30 फूट खोल असलेल्या सार्वजनिक विहिरीमध्ये ते टाकले जातात. पाणी टँकर खाली होता शेकडो लोकांची हंडाभर पाणी घेण्यासाठी झुंबड उडते. अनेकांना अर्धा 1 किलोमीटर पाणी घेऊन जावे लागत आहे. 5 वर्षापूर्वी पाणी ओढताना एका मुलीचा याच विहिरीत बुडून मृत्यू झाला. उन्हाळ्यामध्ये पाण्याला काय किंमत असते याचाच अनुभव आमदा पळसणवासीय घेत आहे. पळसण ग्रामपंचायतीतील आमदा पळसण, वाघाडी, पळसशेत, देवळा व खडकमाळ या ठिकाणी सध्या टँकर चालू असल्याची माहिती सरपंच रंजना चौधरी यांनी दिली. सुरगाणा पंचायत समितीतर्फे आज मितीस 42 गावांना पाणी टँकर दिले जात असेल तरी प्रत्येक विहिरीवर हंडाभर पाण्यासाठी अशी झुंबड दिसत आहे. आमदा पळसण येथील लोकसंख्या 1000 आहे तर फणसपाडा येथील 235. दिवसभरात मिळणारे टँकरची संख्या 2. मिळणारे पाणी हे 20,000 लिटर इतके आहे. उन्हाळ्यात कायमच टंचाईच्या झळा सोसणाऱ्या सुरगाणा तालुक्यातील गावांमध्ये उंचवट्यावर पाण्याच्या टाक्या ठेवून त्यात पाणी टाकावे. त्यामुळे खोल विहिरीतून पाणी ओढण्याचा त्रास वाचू शकेल असं तेथील योगेश गावित, रंगविहीर या गावातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. नाशिकमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा. आमदार किशोर दराडेंनाच मारहाण, शिवीगाळ. नाशिक मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नाम साधर्म्य असलेले अन्य किशोर दराडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे कार्यालयात प्रचंड गदारोळ आणि धक्काबुक्की झाली. शिक्षक मतदारसंघात राजकारण शिगेला पोचलं आहे. प्रचंड स्पर्धा, अनेक उमेदवार आणि राजकीय पक्षाकडून खेळले जाणारे डावपेच या सर्वांचा वापर येथे केला जात आहे.
त्याचाच एक भाग म्हणून प्रमुख उमेदवारांच्या नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांनीही अर्ज दाखल केलेले आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप आणि धक्काबुक्कीचे प्रकार घडले। शुक्रवार दिनांक 7 जून रोजी दुपारी विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी त्यांच्याशी नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांनीही अर्ज दाखल केला। दोघांचे नाव सारखेच असल्यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो, त्यामुळे आमदार दराडे संतप्त झाले। त्यांनी अपक्ष किशोर प्रभाकर दराडे यांना धक्काबुक्की करत अर्ज दाखल करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला। यावेळी मोठ्या प्रमाणात शिवीगाळही झाली। या सर्व गोंधळात अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न आमदार दराडे यांनी केला अशी तक्रार आहे। या घटनेची माहिती मिळताच दोघांच्या समर्थकांकडून विभागीय माहिती कार्यालयात गदारोळ झाला। त्यांना शांत करण्यासाठी पोलिसांची एकच धावपळ झाली। दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। याबाबत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार दराडे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी हे कटकारस्थान केल्याचा आरोप केला आहे। या निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नामसाधर्म्य असलेले बाबू भगरे हा उमेदवार देण्यात आला होता। त्यांनाही तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते। कुणालाही माहिती नसलेल्या अल्पशिक्षित असलेल्या या उमेदवाराला 1 लाख मते मिळाली आहे। त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर बगरे यांचा पराभव होता राहिला। हा प्रयोग ताजा असल्याने आमदार दराडे यांनी हा गोंधळ घातल्याचा आरोप केला जात आहे। या दोन्ही उमेदवारांना नाशिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे। यावेळी आमदार दराडे यांनी अन्य किशोर प्रभाकर दराडे यांना मारहाण केल्याचा आरोप फेटाळला आहे। मात्र या सगळ्या प्रकारामुळे विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात प्रचंड गोंधळ झाला। हिंगोली शहरात वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील कर्कश आवाज देणाऱ्या गाड्यांची सायलेन्सरे जप्त करण्यात आली असून ते रोड रोलरच्या साहाय्याने तोडण्यात आले। यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुंठे, शिवाजी व्ही पारसकर, शेषराव राठोड, गजानन राठोड, वसंत चव्हाण, संजय चव्हाण, सुषमा भाटेगावकर, भुजबळे, भारती दळवी अधिक उपस्थित होते। यावेळी हिंगोली शहरातील 100 वाहनांवर कारवाई करत त्यांचे सायलेन्सर जप्त करून ते रोड रोलरच्या साहाय्याने तोडण्यात आले। येस मराठीसाठी हरनाम सिंग चव्हाण, हिंगोली। अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी मुसळधार पाऊस सुरू। आपला आनंद कोणाच्या विजयात पराजय नसून तो आरक्षणाच्या गुलालात आहे। त्यामुळे सर्वांनी निवडणुकीतील हेवे दावे सर्व विसरून शांततेत उपोषणास पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली येथे यावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आहे। जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे आंदोलनस्थळावर।
निवडणूक निकालानंतर बीडमध्ये अनेक ठिकाणी गर्दीला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केली जात आहे। त्याबद्दल सकल मराठा समाज बीड यांच्या वतीने मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यासाठी बीड आणि परिसरातील मराठा बांधवांनी मोर्चा काढण्यात आला आहे। सकाळी 10 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली। माने कॉम्प्लेक्स ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय बीड या मार्गावरून मोर्चा मार्गस्थ झाला। मराठा हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। प्रचंड जनसमुदाय सकल मराठा समाज बीड येथे जरांगे पाटलांवर अपशब्द बोलले आहेत। याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी समुदाय जमलेला आहे। येस मराठीसाठी पुणे विभागीय संपादक संजय चांदघोडे बीड। संस्कार चव्हाण याचे नीट परीक्षेत यश। हिंगोली वसमत तालुक्यातील वाघी येथील संस्कार राजकुमार चव्हाण वाघीकर याने नीट परीक्षेत 720 पैकी 639 गुण प्राप्त करून संस्कार नावाप्रमाणे यश मिळवले। जवळा बाजार मार्केट कमिटीचे संचालक संजय सखारामजी चव्हाण यांचा संस्कार पुतण्या असून वाघी येथील प्रतिष्ठित शेतकरी राजकुमार सखारामजी चव्हाण यांचा संस्कार मुलगा आहे। संस्कार राजकुमार चव्हाण याने नीट परीक्षेत 720 पैकी 639 गुण घेतल्याने संस्कार चव्हाण याचं जिल्हाभरात कौतुक होताना पाहायला मिळतंय। येस मराठीसाठी हरनाम सिंग चव्हाण हिंगोली। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर मुरलीधर भगरे हे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी दाखल झाले आहेत। महाविकास आघाडीतर्फे शरदचंद्र पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे यांनी आज पंतप्रधानांच्या शपथविधीसाठी दिल्लीत दाखल झालेले आहेत। येस मराठीसाठी अतिथी संपादक शामराव सोनोने दिंडोरी। नांदगाव तालुक्यातील नायडोंगरी आरोग्य केंद्रात डॉक्टरांना मारहाण। नायडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या डॉक्टरांना किरकोळ कारणावरून मारहाण केल्याची घटना नायडोंगरी येथे घडलेली असून हुज्जत घालत शिवीगाळ करून मारहाण केली आहे। या घटनेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत तांबोळी हे जखमी झाले आहेत आणि महिला कर्मचाऱ्यांना देखील लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले। मारहाण करणाऱ्या दोघी इस्मास विरुद्ध नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। फिर्यादी डॉक्टर प्रशांत तांबोळी राहणार नायडोंगरी तालुका नांदगाव फिर्यादीत म्हटले आहे की सोमनाथ पवार पप्पू पवार राहणार पिंपरी हवेली तालुका नांदगाव यांनी दिनांक 6 जून रोजी नायडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मद्यपान करून रुग्णाला भेटायला आले होते। पेशंटला पिण्यासाठी पाणी नाही या कारणावरून फिर्यादीला व महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली। गुन्हा रजिस्टर नंबर 234 2024 353 354 323 504 506 34 मेडिकल एथ 2010 क 303.4 नुसार नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बेडे, पोलीस हवालदार मोरे हे पुढील तपास करीत आहे। दुसरा माणूस कोण होता? त्याला पण मारलं एका नामा वाटलं होते एखाद्या दोघी आता मन केला कारण चालता ना आता मन केला
की त्याला हा? लेडीजला पण मारलं त्यांनी. या फ्लाईट या सांगितलं या फ्लाईट डॉक्टरांना पाडलं खाली त्यांनी. अरे डॉक्टर कोण आहे तुम्ही आता पाहिलं कोण पाहिलं का डॉक्टरांना पाडलं त्यांनी. तो दुसरा माणूस कोण होता त्यानं पण पाडलं का? येस मराठीसाठी विजय बडोदे, नांदगाव. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी पुढील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केलेली आहे. त्या संदर्भात आपल्या शहर प्रतिनिधींनी त्यांच्याशी साधलेला संवाद. कोरोना कोविड काळानंतर उद्ध्वस्त झालेले छोटे छोटे व्यवसाय, मध्यम स्वरूपाचे व्यवसाय, उद्योग आणि मोठ्या उद्योगधंद्यामध्ये काम करत असलेल्या लोकांचा निम्म्यावर आलेला पगार आणि सर्व स्तरावर चाललेली पिछाडी याच्यानी लोक उद्ध्वस्त झालेले आहेत. लोकांनी आतापर्यंत ज्या ज्या माध्यमातून कर्ज घेतली त्याच्यातल्या पतसंस्था आणि कोऑपरेटिव्ह बँका यांच्या आडून खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणावर पोचली जाते. विविध कार्यकारी सोसायट्या आणि NDCC बँक यांच्या माध्यमातून काढलेली कर्ज जी आहेत त्या कर्जाच्या रकमा त्या बँकेमधनं संचालकांनी आणि तिथल्या बोक्यांनी पळवल्या. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी, ट्रॅक्टर, शेती उपयोगी सगळी अवजारं ती सगळी सीज करण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. जमिनींवर बँकांनी नावं लावण्याचं काम, खाजगी सावकारांनी आपल्या सातबाऱ्यावर नावं चढवण्याचं काम जोरात चालू आहे. आज शहरामध्ये 10% 40% महिन्याला लोक पैसे व्याजाने देत आहेत. तर हे खाजगी सावकार कोणाच्या जीवावर एवढे पोचले जात आहेत? तर भ्रष्ट झालेली सरकारी यंत्रणा म्हणजे DDR ऑफिस, त्यांच्या खाली येणारे सगळे AR ऑफिसेस आणि त्याचे AR आणि DDR यांची भ्रष्ट मानसिकता, कामचुकारपणा याच्यामुळे सगळे खाजगी सावकार सामान्य माणसांना लुटतायत. नाशिकमध्ये आज लाखांच्या घरांच्या जप्त्या झालेल्या आहेत. लाखांच्या घरात वाहनं लोकांचे ओढून नेलेले आहेत. किलोनी सोनं लोकांचं गायब होऊन गेलेलं आहे. ऑक्शनमध्ये लिलावात ते संपून गेलेलं आहे. लोकांनी जी पुंजी साचवलेली होती, एफड्या केलेल्या होत्या, प्लॉट, घरं घेतलेले होते, सगळं लोक हातचं धुवून बसलेले आहेत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सामान्य माणूस मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्विग्न झालेला आहे. त्याला वाचवणारी यंत्रणा या देशामध्ये अस्तित्वात असूनही ती विकलांग आणि मृतप्राय झालेली आहे. सामान्य माणसाला आज मदत करायला कोण तयार आहे का? निवडून आलेला नगरसेवक आहे का? ग्रामपंचायतीचा सदस्य, सरपंच आहे का? पंचायत समितीचा सदस्य, पंचायत समिती बरोबर जिल्हा परिषदेचा सदस्य, कोणीतरी त्याच्या कामा येतं का? आमदार कामा येतोय का? खासदार कामा येतोय का? आणि ही परिस्थिती कोणी निर्माण केली? सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी एकत्र येत निर्माण केली. आज तुम्ही कुठेही मत द्या, सत्ताधाऱ्यालाच मत जातं ते. म्हणजे तुम्ही विरोधी माणसाला जरी मत दिलं तरी शेवटी केंद्रातल्या सत्तेकडेच सगळे जण जात आहेत. मग तुमचं मत देऊन उपयोगच होत नाही. आज आम्ही लोकसभा लढली, या सगळ्या छोट्या छोट्या प्रश्न, छोटे प्रश्न नाही, माणसांना उद्ध्वस्त करणारे प्रश्न आहेत. हे सोडवण्याची पात्रता आमच्या अंगी असून सुद्धा जनतेने तो विचार केला नाही. पण शासकीय यंत्रणा ज्या भ्रष्ट आहेत, ज्या कामचुकार आहेत, त्यांनी काम करणं जरुरी आहे आणि सामान्य माणसाला वाचवणं जरुरी आहे. नोकऱ्या राहिल्या नाही. AIचं भूत आपल्या डोक्यावर आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून चांगले उच्च विद्या विभूषित, उच्च शिक्षित लोक बेरोजगार होत आहेत. त्याच्यावर कोणी उत्तर काढायला तयार नाही. मग सरळ लोकांना व्याजानं पैसे घेणं आणि जगणं
आणि मग ते जगता जगता मरण येतं ते हसत हसत स्वीकारावं लागतं आणि करता माणूस घर सोडून ढगात निघून जातोय आणि घराच्या घर उद्ध्वस्त होत आहे. याच्यावर काम करणारी यंत्रणा, माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे की तुम्ही सगळे जेवढे IAS ऑफिसर आहात, विभागीय आयुक्तांना विनंती आहे की या सगळ्या यंत्रणा कार्यान्वित करा. वेगवेगळ्या बँका त्यांनी जे तगादे लावलेले आहेत, लोक फाशी घेत आहेत, लोक नदीमध्ये उडी घेत आहेत, लोक रेल्वे खाली आत्महत्या करतायत. या वाचवण्यासाठी मनापासनं तुमच्याकडे जेवढे हक्क आणि अधिकार आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही कर्तव्य करणं जरुरी आहे ना. तुम्ही कर्तव्यच करत नाही आहात, माणसं जगतील कशी? माणसं सरळ सरळ मरणाकडेच धावतील. आम्ही फक्त सिग्नलवर एक जाहिरात केली की कर्जबाजारी होणं हा काही गुन्हा नाही. तर जो कर्जबाजारी आहे त्याला वाळीत टाकू नका. सख्या भावानी सख्या भावाशी बोलणं बंद करू नका. बापानी मुलाशी बोलणं बंद नका करू. बायकोनी नवऱ्याशी बोलणं बंद करू नका. त्याला विश्वासात घ्या, त्याला प्रेम द्या, त्याला वाळीत टाकू नका. एवढीच आम्ही ऍड केली तर आम्हाला दिवसाला 2-2, 5-5 हजार फोन येत आहेत. किती लोक वैतागलेले असतील आणि उद्विग्न असतील याचा विचार करा. आणि ते फोन उचलून उचलून माझा कान तुटायची वेळ आलेली आहे. इतके लोक दुःखी आणि कष्टी आहेत. मग या यंत्रणा करतात काय? या यंत्रणांना आम्ही महिन्याला लाख लाख रुपये कशाला पगार द्यायचा? पगारही द्यायचा, वरनं ते लाचही खाणार, वरनं यंत्रणाही गलित गात्र करून ठेवणार. तर या यंत्रणांचा धिक्कार व्हायला पाहिजे आणि जनतेने मतदान काम करणाऱ्यालाच करणं जरुरी आहे. जे लोक 40-40 कोटी 60-60 कोटी जर निवडणुकीवर खर्च करत असतील तर जो पैसा लगाएगा वो तो पैसा कमाएगा. त्याच्यामध्ये कुठे तुमचा सामान्य माणूस? कुठंच नाही. आणि सामान्य माणसाचे हे लक्षातच येत नाही. तो आपलं जातपात, धर्म, पंथ, रंग, लिंग, भाषा, प्रांत, गरीब श्रीमंत, उंच, बुटका, काळा, गोरा या भेदभावात अडकून जातो आणि तो मतदान करतो. आता मतदान घेणाऱ्यांनी घेऊन टाकलं, पडणारा पडून गेला, ते दोघांचा धंदा चालू झाला. ते आता वसुल्यांच्या मागे लागतील, त्यांचे गेलेले पैसे ते कमवतीलच ना. तर जनतेनं पण सजग आणि जागरूक होणं गरजेचं आहे. नाही तर नुसते जितेंद्र भावे जन्माला येतील, मरतील आणि एक दिवशी तेच पटकून मरून जातील. मग जनतेने आहे ना हळहळ करण्यात अर्थ नाही. आमचं सरळ असं म्हणणं आहे, आता कारण देऊ नका, मत द्या. मत कारण देऊ नका. मला कारण नका सांगू. आमच्या जातीचे ते होते आणि आमचे ते पाहुणे होते आणि आम्हाला ह्याला पाडायचं होतं, ह्याला निवडून आणायचं होतं. ह्या सगळ्या कारणांनी मी वैतागलोय. कारण नका सांगू. जो काम करणारा माणूस आहे, जो पारदर्शक आहे, जो प्रामाणिक आहे, जो करप्टेड नाहीये, जो क्रिमिनल नाहीये, जो कम्युनल नाहीये, त्याला तुम्ही करा ना मतदान. तसं होत नाही. त्याच्यामुळे सगळं बिघडलंय. सगळ्यांना रात्रंदिवस एकदा तरी विचार येतो, जगून उपयोग नाही, आता सुटका पाहिजे असेल तर मला आत्महत्याच करावी लागेल. हे बदलायचं असेल तर प्रामाणिक व्हा. सरदोरीमध्ये तुम्ही मोठं आंदोलन केलं, त्यातनं काही प्रमाणात तुम्हाला त्याच्यात यश पण आलं. अशाच ठिकाणी ट्रॅक्टर फायनान्सचे जे आंदोलन आहे, पोलिसी यंत्रणेने आहे ना प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर बरोबर तुम्हाला त्यांनी काम करायला पाहिजे, हे जरुरी आहे. तुम्हाला कोणाची किंवा काही असं काही धमक्यांचे फोन वगैरे असं काही येत नाही का? भगतसिंगांनी भीती बाळगली होती का? त्यांनी 23व्या वर्षी देह ठेवला. मी आज 56व्या वर्षी जगून राहिलो. मला कंटाळा आलाय जगायचा. हे भ्याड जगणं जे आहे ना ते काही उपयोगाचं नाही. त्याच्यापेक्षा जे राक्षसी वृत्तीचे लोक आहेत त्यांचं निर्दालन करता करता त्यांनीच माझा खून केला तरी चालणार आहे. मला जगून करणार काय? तुम्ही लढून मेलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही लढून जगायचा प्रयत्न करताना तेव्हा जगतातच, मरण येतच नाही. सर, माझा एक प्रश्न होता, हे जे आपण म्हणतो सावकारी प्रॉब्लेम जे तुमच्यापर्यंत येत आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करतायत निश्चितच, पण याच्यावर काहीतरी परमनंट सोल्युशन काय करू शकतो? परमनंट सोल्युशन काहीच नाही. तुम्ही लोकांना जर गरीब ठेवलं ना, त्यांच्या गरजा जास्त आहेत. लोक खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन, पण यंत्रणा कुठेतरी काम करू शकते ना, सरकारी यंत्रणा करतच नाही काम. तुम्हाला आज परमनंट जॉब दिला ना साहेब, तुम्ही सुद्धा काम करणार नाही. तुम्ही नुसता फुकटचा पगारच खाणार आहे. ही मानसिकता झालेली आहे. बरोबर. ज्यांना परमनंट जॉब मिळतो, तुमच्या नात्यात जेवढे गव्हर्नमेंट अधिकारी आहेत, कर्मचारी, काम करता का ते? पण ते तुमचे नातेवाईक आहे म्हणून तुम्ही त्यांना बोलत नाही. ते फुकटचा पगार खाऊन घरी बसलेले आहेत. बरोबर. तर त्या प्रत्येक अशा फुकटचा पगार खाणाऱ्याला देशद्रोही म्हणायला शिका. आपला बाप का असे ना त्याला म्हणा, तू फुकटचा पगार का आणतो? तिथं का बरं झक मारत नाही 10 तास? तू काम कर आणि त्याचा पगार आणि त्याच्यावर आम्हाला पोस. पण तसं म्हणण्याची ताकद आणि पात्रता तुमच्यात येत नाही. म्हणून ही सगळी परिस्थिती वाईट आणि अजून वाईट होत चाललेली आहे. लोकसभेचा आलेल्या अनुभवानुसार आपला आता पुढचा प्लॅन काय? सगळ्या निवडणुका लढवणार आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे सगळ्या निवडणुका लढवणार. तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. चांगली माणसं जी आहेत त्यांना निवडून दिलं पाहिजे. मत वाया जातं, हवा कोणाची, त्याच्यासाठी आपल्याला चाललेलं आहे सगळं. घरोदारी हे करावं लागेल, कॅम्पेन करावं लागेल. कॅम्पेन नाही, जनता स्वतःहून ऍक्सलरेट होऊन काम करेल तर योग्य. नाही तर तेवढी ऍक्टिव्ह राहिली ऐका, मग मी पण 5-10 कोटी रुपये खर्च करतो
मी पण 5-10 कोटी खर्च केल्यावर मी पण मग 50 कोटी कमवून जनता घेतो. निश्चितच जागरूक पुन्हा आहे. एकदा तुम्ही धंदेवाईक नेत्यालाच फायदा करणार. फायदा काय त्याचा? मी बिना पैशाचं जर तुम्हाला राजकारण शिकवतोय, मी जर पायी चालतोय रस्त्याने, मी जर भेटतो बघा आता समोर किती लोक थांबले, कारण त्यांना माहिती भावे इथं थांबला, हे सगळे थांबतायत. पण सर प्रत्येकाला फक्त मतलबच समजता हा प्रॉब्लेम आहे ना. आता तुमचं ऐकायला आम्ही सर्व ऐकतोय, पण 5 मिनिटानंतर कोण काय हे करणार आहे? हे बघा हळूहळू बदलेले सगळं, रात्रीतून बरोबर आहे. बदलणार नाही. पण मला काय वाटतं 2024 मध्ये आम्ही दावे करतो ना की आम्ही शिकलेले आहोत, मग शिकलेल्या माणसांनी डोक्यानंच काम घेतलं पाहिजे असं आमचं सरळ म्हणणं आहे. तुम्ही रंगाच्या आधारावर नका आमचा भगवा, आमचा निळा, आमचा हिरवा, आमचा पिवळा, आमचा पांढरा करत बसता. मग जातीत धर्मात वाटले जातात आणि तुमच्या डोक्यात पुन्हा एकदा दगड 5 वर्षासाठी पडतो. गुजरात मधून आयात होतो, महाराष्ट्रात गुटखा बंदी आहे आणि कळला मला प्रश्न. भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचार. मी तुम्हाला जे सांगितलं ना, तुमचा सख्खा मोठा भाऊ जर पोलिसात असेल, महसूल खात्यात असेल, कुठल्या सरकारी खात्यात असेल आणि तो काम न करता जर पगार खात असेल ना, त्याला माझा मोठा भाऊ, सख्खा मोठा भाऊ देशद्रोही आहे हे म्हणायला शिका, तर तो गुटखा बंद होईल, नाही तर नाही बंद होणार. तुम्ही काय करता? तुमचा भाऊ सरकारी कार्यालयात कामाला आहे ना, तर तो तुमच्या गावाला आहे ना जमिनी घेतो, जागा घेतो, पैसे खातो, तो तुमचं फार्म हाऊस बांधतो, तुम्ही म्हणता आमचा अण्णा, आमचा दादा, आमचा भाऊ. अरे त्याला देशद्रोही म्हणून त्याच्या तोंडावर थुका, तर तो बंद होईल. आणि तो बंद झाला म्हणजे हे गुटखे बंद होतील, नाही तर कशाला गुटखा बंद बंदी होतील? करून उपयोग नाही. गुटखा तयार करणाऱ्या कंपन्या का नाही बंद होत? नाही, मग तेच त्याचा मुळाशी हे भ्रष्ट यंत्रणा. आणि तुमचं सुद्धा वागणं भ्रष्टाचारीच आहे ना. तुम्ही दोघं माझ्या ओळखीचे केलं का ना मला मतदान? Yes. नाही केलं. तुम्ही दोघंही भ्रष्टाचारी आहे, तुम्ही दोघं देशद्रोही आहे. माझं मतदान आता हा, सध्या नाशिकमध्ये तोंडावर सांगितलं असल्यामुळे पाहिजे. माझं मतदान सध्या आणि नाशिकमध्ये असल्यामुळे, हा. हे हिमतीनं बोलणारा राजकारणातला मी पहिला आहे. Yes. मी तुम्हाला असं बोलले आणि तुम्ही 100 जरी मत माझे कट केले ना, तरी मला फरक पडत नाही. नाही. कारण माझं नाणं शुद्ध आहे, खणखणीत आहे. या फरशीवर पण वाजणारच आहे, गावतावर पण वाजणारच आणि आहे. यामध्ये खरं बोलल्यानंतर राग यायला नको, खरं हे स्वीकारलं पाहिजे. Yes. तर आता तुम्ही मतदान करा चांगल्या माणसाला. इथून मला पुढे फक्त कारण भावे. नको, मला मी मतदान तुम्हाला बोललो. येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक. महापराक्रमी हिंदू कुलसूर्य वीर शिरोमणी नरव्याघ्र भारताचे वीरपुत्र महाराणा प्रताप सिंग यांची 484वी जयंती अखिल भारतीय साजरी होणार असून अशा शूर सेनानींचं स्मरण करणे हे सर्व हिंदूवासियांचे परम कर्तव्य ठरते. असा राष्ट्रपुरुष जेव्हा आपल्या भारतात जन्माला येतो, आपल्या पराक्रमाची साक्ष देऊन आपले नाव राष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी झळाळत ठेवतो, अशा वीरग्रणी सेनानींची जयंती साजरी करणे हे आपलं परम कर्तव्य आहे. महाराणा प्रताप सिंग यांचे नाव नजरेसमोर आले की त्यांच्या हळदीच्या घाटातील लढाई आठवल्याशिवाय राहत नाही. युद्धामध्ये अतुलनीय शौर्य गाजवलेल्या महाराणा प्रताप सिंग यांची जयंती साजरी करण्याकरिता अखिल भारतीय वासियांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या हिंदू तिथीनुसार येत्या रविवारी दिनांक 9 जून 2024 रोजी नाशिक येथे महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती नाशिकतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. शहरातील विविध भागातील संस्था, महाराणा प्रताप उन्नती मंडळ, महाराणा प्रताप बहुउद्देशीय मंडळ, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा, हिंदू एकता आंदोलन पक्ष, महाराणा उद्योजक लॉबी, महाराणा प्रताप सेवा संस्था, राणा की सेना, शिवराणा मित्र मंडळ तसेच क्षत्रिय राजपूत सामाजिक संस्था, राजपूत बेलदार समाज, अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ व सर्व महाराणा प्रताप प्रेमी संस्था व बांधवांच्या वतीने जयंतीनिमित्त सकाळी महाराणा प्रताप चौकात व नंतर सिडको, सातपूर, मुंबई नाका, द्वारका, उपनगर, रविवार कारंजा, भद्रकाली, पंचवटी आदी ठिकाणी दिवसभर जयंती साजरी करण्यात येणार आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रविवारी दिनांक 9 जून 2024 सायंकाळी 6 वाजता रविवार कारंजा येथे दुग्धाभिषेक व सकाळी 9 वाजता राणा प्रताप चौक सिडको येथील सूर्यतेज महाराणा प्रताप सिंग यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जयंती कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे. तर सायंकाळी मिरवणूक, शोभायात्रा बीड भालेकर मैदान, शालिमार, नाशिक येथून दुपारी 5 वाजता निघेल. तरी सर्व समाज बांधवांनी सहकुटुंब, सहमित्र परिवारासह अत्यंत पारंपरिक पोशाखात मिरवणुकीप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती समितीच्या वतीने करण्यात येत आहे. महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती नाशिक 2024 कार्य करणारी पुढील प्रमाणे:
अध्यक्ष डॉक्टर हेमंत विजयसिंग मगर, उपाध्यक्ष विजयसिंग पूनमसिंग राजपूत, किरण सिंग विक्रम सिंग राजपूत, प्रेम सिंग राजपूत, सचिव करण सिंग रामसिंग बावरी, दिनेश सिंग गिरासे, प्रेम सिंग शिंदे, खजिनदार उमेश जयसिंग पवार, सहखजिनदार निलेश सिंग राजू सिंग बायस, मिरवणूक प्रमुख बापू सिंग कुमार सिंग पाटील, प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर महेंद्र सिंग साळुंखे, भावेश सिंग त्र्यंबक सिंग परदेशी, सुमेर सिंग राजपूत, श्री सुनील नाना राजपूत, अशोक राजपूत, भारत सिंग साळुंखे, अतुल दी पाटील, विकास राजपूत, संतोष साळुंखे, योगेंद्र सिंग जमादार, धनसिंग राजपूत, नवल पवार, धनसिंग बजरंग सिंग परदेशी, कुणाल सिंग, गुलाब सिंग राजपूत व सोमनाथ, तवर सिंग परदेशी, योगेश राजपूत, रवींद्र सिंग पाटील, सचिन राजपूत, मनीष परदेशी व गजब सिंग राजपूत. माजी अध्यक्ष जयंती उत्सव समिती श्री जगतसिंग जाधव 2004 ते 2006, श्री जयप्रकाश गिरासे 2007, श्री नारायण सिंग पाटील 2008, श्री दिलीप सिंग गिरासे 2009, श्री राजेंद्र सिंग चौहान 2010, श्री सुरेश पाटील 2011, श्री रत्नदीप सिसोदिया 2022, श्री वीरेंद्र सिंग टिळे 2023, श्री जयदीप पवार अध्यक्ष महाराणा प्रताप उन्नती मंडळ नाशिक, श्री मिरलित राजपूत अध्यक्ष महाराणा प्रताप बहुउद्देशीय मंडळ नाशिक, श्री राजेंद्र सिंग चव्हाण राष्ट्रीय उपाध्यक्ष क्षत्रिय महासभा, श्री रामसिंग बावरी अखिल महाराष्ट्र कातारी शिलकर समाज संघ, श्री रामसिंग राजपूत, श्री किरण सिंग राजपूत, श्री वाल्मिक राजपूत अध्यक्ष राणकी सेना नाशिक. हिंदू हृदय सूर्य महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त सिडको येथे महाराणा प्रताप पुतळ्याजवळ सकाळी 9:30 वाजता पूजन व कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रक्तदान शिबिर व डोळे तपासणी, नेत्र तपासणी शिबिर तसेच विविध उपक्रम सकाळी 9:30 वाजता आयोजित केलेले आहेत. त्याच्यानंतर संध्याकाळी 5 वाजता डी भाडेकर मैदान येथून मिरवणूक चालू होणार आहे. ते मिरवणुकीसाठी सर्व हिंदू महाराणा प्रताप प्रेमींनी सगळ्यांनी हजर राहावे अशी मी महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने आपणास सगळ्यांत विनंती करतो. आपण सगळ्यांनी सहपरिवार उपस्थित राहावे ही विनंती. येस मराठीसाठी शामराव सोनवणे नाशिक. व संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे दिनांक 26 मे ते 4 जून या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचा समारोप दिनांक 3 जून 2024 रोजी सायंकाळी 5 ते 9:30 या वेळेत करण्यात आला. सदर शिबिरात एकूण 95 मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. या शिबिर काळात इतिहास अभ्यासक संजय बिरार यांनी शिबिरातील मुलांना इतिहासातील नाण्यांची ओळख व्हावी म्हणून शिवकालीन नाणी प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांना शिवकालीन नाणी यांचे प्रत्यक्ष महत्त्व व कुठल्या काळातील कोणती नाणी याचे सलोख मार्गदर्शन या प्रदर्शनाच्या माध्यमातून संजीव बिरार यांनी दिली. तसेच संशोधनाच्या माध्यमात लासलगावची बखर या पुस्तकाचे लिखाण करून प्रसिद्ध केलेले आहे. लासलगावमधून वाहणारी शिवनदी या नदीचा उगम त्यांनी शोधला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांनी संजय बिरार यांना विविध प्रकारचे प्रश्न विचारून त्यांचे निरसन बिरार यांनी केलेले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी जिजामाता कन्या विद्या मंदिराचे आदर्श शिक्षक समीर देवठे यांनी मुलांना स्पोकन इंग्लिश या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मुलांसोबत सोप्या भाषेत इंग्रजी कसे बोलावे व शिकवावे याबाबत प्रात्यक्षिक दाखविले. समीर देवठे यांनी आजवर महाविद्यालय, शाळा तसेच अनेक शिक्षकांना प्रशिक्षण व मार्गदर्शनही केले आहे. यावेळी समीर देवठे यांनी स्वतः लिहिलेले द स्पोकन इंग्लिश या पुस्तकाच्या 100 प्रती शिबिरातील मुलांना मोफत वाटप करून एका नवा आदर्श निर्माण केला आहे. सदरच्या समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री रमेशचंद्र त्र्यंबकराव घुगे होते. सदरच्या समारोप कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री रमेशचंद्र त्र्यंबकराव घुगे होते. या प्रसंगी अध्यक्षस्थानी श्री केदूजी श्रीपद शिंदे होते. या प्रसंगी सरपंच नारायण पालवे, सत्यजित शेलार, अर्जुन उगलमुगले, राजाराम नागरे, प्राध्यापक सोमनाथ आरोटे, विशेष सत्कारार्थी निफाड तालुक्याची समुद्रकन्या श्रावणी देसाई व भारत सरकारच्या नोटरीपदी निवड झालेले वकील संघाचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट केशव शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच 10वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी स्वप्नील शिंदे, संस्कृती शिंदे, सोनाली कुटे, ऋतुजा कुटे यांचा देखील सन्मान करण्यात आला। यावेळी शिबिरातील प्रशिक्षणार्थी विविध मैदानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले, ज्यामध्ये लाठी फिरविणे, तलवार चालविणे, पट्टा, भाला अशी वेगवेगळी प्रात्यक्षिके सादर केली। या शिबिरातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथील सव्यसाची गुरुकुल, वेरंगुळ, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर येथील प्रशिक्षकांनी प्रशिक्षण दिले। तसेच प्रशिक्षकांनी स्वतः मर्दानी खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केले। सव्यसाची गुरुकुलचे आचार्य श्री लखन जाधव गुरुजी यांनी पट्ट्यांच्या सहाय्याने पायाखालून लिंबू कापण्याचे प्रात्यक्षिक सादर केले। डॉक्टर ईश्वर वाकचौरे यांनी शिबिरामुळे अत्यंत आनंद व मनाला प्रेरणा देणारे शिबिर ठरले असे मनोगत व्यक्त केले आहे। सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन शेलार सर यांनी केले। आभार प्रदर्शन श्री गणेश ठाकरे यांनी केले। हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री केशव शिंदे, वकील ज्ञानेश्वर पवार, मंगेश शिंदे, नारायण, बाळू शिंदे, सुरेश कुटे, संतोष कुटे, संजय शिंदे, जालिंदर भागवत, सतीश शिंदे, सूरज शिंदे, प्रभाकर शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, सर्जेराव विसे, शुभम रोकडे, सचिन रोकडे, सर्जेराव लहाने, गणेश शिंदे संतोष शिंदे यांनी परिश्रम घेतले। शिबिरासाठी वेळापूर विकास सह सोसायटी, ग्रामपंचायत वेळापूर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले। जवळपास गेली 6 वर्ष गुरुद्वारावर निवासी राहून या सर्व विद्यार्थी या युद्धकलेची उपासना करत आहेत। तरी शस्त्र ह्या देश रक्षावयाला यशस्वी करा तुझ्या भगव्या ध्वजाला उदा फडकवा दिल्लीवरती निशाण स्मरा अंतरी नित्य शिवसूर्यान स्मरा अंतरी नित्य शिवसूर्यान। राजा आपला सेनापती आणि आपला राष्ट्रध्वज याचं रक्षण कसं केलं पाहिजे। महाभारत काळामध्ये जे चक्रव्यूहाची रचना असायची तसं आपण लाठीचे चक्रव्यूह बघतोय। बाहेरच्या शत्रूला कसल्याही परिस्थितीमध्ये आत प्रवेश करू द्यायचा नाही, तर बाहेरच्या बाहेर झोपून धरायचा आणि मध्ये आपल्या राजाचं, सेनापतीचं आणि आपल्या ध्वजाचं रक्षण करायचं। त्याचा हा प्रकार लाठीचा चक्रव्यूह। नमस्कार, मी लखन जाधव, सव्यसाची गुरुकुलमवरील प्रधान आचार्य म्हणून मी आता सेवा बजावतो आहे। गेली जवळपास 4 वर्ष आपल्या वेळापूरमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती वेळापूर आणि राणा प्रतापशिव मित्रमंडळ या मित्रमंडळाच्या वतीनं आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद महाविद्यालय या शाळेच्या वतीनं इथे गेली 4 वर्ष शिवकर्ण युद्धकला म्हणजेच आपल्या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचं शिबिर इथं आयोजित केलं जातं की जेणेकरून इथल्या आपल्या भागातले तरुण, आपल्या मुली आपल्या स्वतःचं रक्षण करायला सिद्ध व्हाव्यात, हा मुख्य हेतू डोळ्यासमोर ठेवून आदरणीय केशवजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर गेली 4 वर्ष पार पडत आहे। याही वर्षी जवळपास गेली 10 दिवस इथल्या वेळापूर आणि आजूबाजूच्या सगळ्या तालुक्यातले अगदी नगरपासून या शिबिरामध्ये विद्यार्थी सहभागी झाले। जवळपास 98 विद्यार्थ्यांनी शिबिरामध्ये सहभाग नोंदवला, ज्यामध्ये आम्ही अगदी पहाटे 5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत त्या मुलांना योग, ध्यान, प्राणायाम याचबरोबर भारतीय पद्धतीचे अनेक प्रकारचे व्यायाम आणि शिवकर्ण युद्धकलेतील लाठी, भाला, पट्टा, तलवार, बाणा अशा विविध शस्त्रांचं प्रशिक्षण या मुलांना देण्यात आलं। यासाठी आमच्या सव्यसाची गुरुकुलमवरील सूरज नलवडे,
शिवराज शिंदे, लखन पवार, पवन शिंदे आणि त्याचबरोबर अंश पेथानी अशा या 5 प्रशिक्षकांनी या मुलांना प्रशिक्षण दिलेलं आहे. मी ॲडव्होकेट केशव जोशी. मी गेल्या 10 वर्षांपासून नेपाळ जिल्हा व सत्र न्यायालयात वकील व्यवसाय आणि मी वेळापूरचा रहिवासी आहे. या गावचा रहिवासी असल्यामुळं मला गावासाठी आणि परिसरासाठी काहीतरी करावं या हेतूने आम्ही शिवजयंती उत्सव समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या मार्फत शिवजयंतीच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आणि त्या संकल्पातूनच एक नवीन जो उपक्रम सुरू झाला तो म्हणजे मर्दानी खेळ आणि शिवकालीन नृत्यकला शिबिर. या शिबिराची सुरुवात 2021 साली झाली. या शिबिराची किंवा या मर्दानी खेळाचं शिबिर घेण्यामागचं कारण आपल्याकडं ज्या वेळेला 26 अकराचा हल्ला झाला त्यावेळेला ज्या लोकांची दयनीय अवस्था झाली ज्याच्यामध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला आणि लोक जे जीव वाचवण्यासाठी पळत होते अशी परिस्थिती भविष्यात कोणावर येऊ नये या हेतूने आम्ही या शिवकालीन नृत्यकला प्रशिक्षण शिबिराची सुरुवात केली. आज या शिबिराचं 4थं वर्ष आहे. 26 मेपासून ते 4 जूनपर्यंत या शिबिराचा कालावधी आहे. आज संध्याकाळच्या वेळेला या शिबिराचा समारोप होत आहे. या शिबिरात सकाळी 4 वाजेपासून सगळ्या उपक्रमांना सुरुवात होत होती. सकाळी सुटल्यावर मुलं त्राटक करत होती. त्राटक झाल्यानंतर योगासनं आणि योगासनं झाल्याच्या नंतर सुमारे 2 ते 2.5 तास सरावादरम्यान सराव सुरू करण्यापूर्वी मुलं व्यायाम करत होती. व्यायामानंतर सराव शस्त्र चालवण्याचा सराव घेतला जात होता आणि त्याच्यानंतर सुट्टी आणि असाच उपक्रम पुन्हा संध्याकाळी असं दिवसभराचं एक शेड्यूल या शिबिराच्या दरम्यान मुलांचं होतं. हे शिबिर यशस्वी करण्याकरता आमच्या संस्थेचे समितीचे सर्व कार्यकर्ते मित्र ज्याच्यामध्ये मंगेश शिंदे, ज्ञानेश्वर पवार, गणेश ठाकरे, नारायण शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेश कुटे, संतोष कुटे आणि इतर अनेक मंडळी या सगळ्यांचं आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलं. अनेकांनी अदृश्य स्वरूपात या उपक्रमासाठी मदत केली. वेळापूरच्या सहकारी सोसायटीने त्यांची सोसायटीचं कार्यालय आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेने सुद्धा जिल्हा परिषद शाळा वेळापूर यांनी सुद्धा त्यांची शाळा आमच्या प्रशिक्षणार्थींच्या मुक्कामासाठी जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या निवासासाठी ते खुलं करून दिलं. शाळेनेही या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. त्याचप्रमाणे ग्रामस्थांनीही वेळोवेळी जेवणाची व्यवस्था केली. जालिंदर भागवत असतील, सतीश शिंदे असतील, ही सर्व मंडळी, संजय शिंदे, बाळू शिंदे या सगळ्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलं. त्याच्यामुळे आम्हाला हा उपक्रम साजरा करणं किंवा उपक्रम घेणं सहज सोपं झालं. तसंच वेळापूरची ग्रामपंचायत, वेळापूरची सहकारी सोसायटी या सगळ्यांनी आणि वेळापूरच्या ग्रामस्थांनी आम्हाला या सगळ्या उपक्रमात सहकार्य केलं. त्याबद्दल मी सगळ्यांचं समितीच्या वतीने, संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने आभार मानतो. धन्यवाद. येस मराठीसाठी शरद लोहकरे, लासलगाव. इंदापूर तालुक्यासाठी खडकवासला धरणाचे पाणी सोडले आहे. ते 4 दिवस पूर्ण क्षमतेने चालू राहावे म्हणून सामाजिक कार्यकर्ता भगवान खारतोडे यांचा संबंधित प्रशासनाला फोन. निरगुडे इंदापूर तालुक्यामध्ये 3 तारखेला 3/6/2024 हे पाणी आलं होतं. आज पाण्याचा 4था दिवस आहे. त्यांनी 1050 क्युसेकने पाणी सोडलेलं आहे. आज 0.10 याचा अर्थ आज 3रा दिवस आहे. याचा अर्थ 0.30ने पाणी चाललेलं आहे. हे पाणी 2 दिवस अजून चाललं पाहिजे असा फोन मी भोसले साहेब जे आहे इंदापूरचे त्यांना फोन केला की तुम्ही पाणी बंद करू नका. तुम्ही 0.10ने पाणी देताय आम्हाला. रोज पाणी 0.10ने चाललं आहे. याचा अर्थ आम्हाला अर्धा TMC पाणी चाललं आहे. मग हे पाणी 2 दिवस चाललंच पाहिजे. जर 2 दिवस पाणी चाललं नाही तर हा भगवान खारतोडे इंदापूरला उपोषणाला बसणार आहे. हे ऐकताच त्यांनी सांगितलं बाबा मी प्रयत्न करतो, पाणी काय अजून बंद केलं नाही. आम्हाला अर्धा TMC आमच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे. यासाठी आम्ही अर्धा TMCच पाणी घेणार. आज इथं जे क्युसेकचं मोजमाप पैसे पगडेला तिथं आम्ही मोजमाप घेतो. आज आपल्याला 0.30 पाणी मिळलेलं आहे. अजून 20 TMC 20.20 पाणी बाकी आहे. 2 दिवस पाणी चालावं हीच आमची अपेक्षा आहे. तिकडे बघा पाणी किती क्युसेक चाललं आहे. हे पाणी 350 क्युसेकने चाललं आहे. इथं माझी विनंती आहे की भोसले साहेबांनी आम्हाला सहकार्य करावं. अजून 2 दिवस पाणी चालावं. बरोबर आहे. अजून 2 दिवस पाणी मिळलं पाहिजे. येस मराठीसाठी पूनम खारतोडे, इंदापूर.
इंदापूर तहसील कार्यालयावर दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दुधाला शासनाच्या नियमाप्रमाणे 34 रुपये हमीभाव मिळावा म्हणून मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसील कार्यालयाचे कार्याध्यक्ष अधिकारी म्हणून नाव असणारे तहसीलदार श्रीकांत पाटील हे कार्यालयात उपस्थित नव्हते। यांचे निवेदन नायब तहसीलदार यांच्याकडे सुद्रूप करण्यात आले। यावेळी उपस्थित आंदोलकांना दीपक अण्णा काटे यांनी मार्गदर्शन केले व सत्य परिस्थिती शेतकरी राजाची काय आहे व दूध संघाकडून हमीभाव असणारा कायदा कसा पायदळी तुडवला जात आहे हे सत्य मांडणी केली आहे। आणि कोण म्हणतं देत नाही? दूध अनुदान वंचित शेतकऱ्याला अनुदान, दूध अनुदान वंचित शेतकऱ्याला अनुदान, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। आज उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाऊस आता सुरू झालाय कुठं, पण आज काही भागातल्या शेतकऱ्यांना गुरांना पाणी दाखवाय पाणी नाही, वल्ला चारा तर जनावरांनी 8-8 दिवस बघितलं बी नसेल। अशामध्ये तुम्ही सांगा दुधामध्ये घट होती का नाही? मग इकडं दूध आमच्याकडून विकत घ्यायला तुम्हाला दूध दर पाडताय, पुढे पिशवीला कमी केलेत का नाही? प्रोडक्टला कमी केलेत का? दूध संघ ह्यांचं, पेंडीचं कारखाना ह्यांचं, सगळंच ह्यांचं। फक्त हा अन्याय फक्त आपल्या शेतकऱ्यांवर होतोय आणि त्याचं प्रमुख कारण हे आहे की आपल्यामध्ये एक गोष्ट नाही। जसं एक राज्यकर्ता माईक हातात घेऊन गुलू गुलू बोलून इलेक्शनच्या वेळेस फक्त 500 रुपयाची नोट आणि 4 दिवस अंडी मटनचं जेवण चालतो आणि आपल्याला 5 वर्ष परतंत्रात येतो, 5 वर्ष आपल्या तालुक्याला लुटून खातो, अशी गत ही कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांची झालेली आहे की शेतकऱ्यांना नेमकं समजत नाही की आपली लूट कुठून होते। आज एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की सरकारनं 5 रुपये अनुदान दिलं, पण त्याच्यामध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन घातल्या, तुम्ही एवढ्या टर्म्स अँड कंडिशन इलेक्शनला घातल्या होत्या। आज 30 ते 40% शेतकऱ्यांना दूध अनुदान भेटलं नाही, ह्याला जबाबदार कोण आहे? शेतकरी आहे का? ह्याला जबाबदार ते डॉक्टर आणि दूध डेअरी संघ आहेत, ज्यांनी चुकीचे फिडिंग केल्यामुळं त्यांचे काही जणांचं डाटा रिजेक्ट झालं आणि खाली आलं। डॉक्टरांनी जर हेल्थ टॅग असेल किंवा त्यांच्या नावाचं करेक्शन असेल, ती जर योग्य वेळी व्यवस्थित केलं असतं तर आज माझ्या शेतकऱ्यांना 30-40 शेतकऱ्यांना 30-40% शेतकऱ्यांना दूध अनुदान वंचित राहता आलं नसतं। पत्रकार बंधूंनो, तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की माझ्याकडे असे काही रेकॉर्डिंग आहेत आणि काही दूध उत्पादक युवा शेतकरी इथं हजर देखील आहेत की त्यांचं दूध 100 ते 150 लिटर आहे आणि त्यांना दूध अनुदान भेटलेलं नाही। ज्याचं दूध 400-500 लिटर आहे त्याचं दूध अनुदान भेटायची जबाबदारी संघाने घेतली, त्या चेअरमनने घेतली, कारण उद्या जर हा दूधवाला आपल्यापासून लांब गेला तर आपलं मोठं नुकसान होईल। पण ज्याचं 100-150 लिटर दूध आहे, ज्याचं 100-150 लिटर दूध आहे, ज्याचं 100-150 लिटर दूध आहे, आज त्याला कोण वाली राहिलेला नाहीये। आज 100-150 लिटर दूधवाला जर इथपर्यंत येत असेल तर समजून घ्या त्याची घरची परिस्थिती कशी आहे। म्हणजे आपला जो लढाई हा प्रॉपर शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी आहे, ह्या मोठ्या हरामखोर माजुऱ्यांसाठी नाहीये। आणि आज एक गोष्ट लक्षात घ्या की पाण्याच्या बाटलीचा दर हे 25 रुपये आणि दुधाचा दर हे 25 रुपये। नाना लाज वाटते या गोष्टीची की पाण्याचं प्रोडक्ट म्हणजे ही बाटली जर तयार करायची म्हणली तर तिला 4, 5 ते 7 रुपये खर्च येतो आणि त्याच्यावर फायदा किती आहे? 19 ते 20 रुपये फायदा आहे। आणि माझ्या शेतकऱ्यांना 1 लिटर दूध काढायला म्हणजे सरकारच्याच काही संस्था ज्या नेमलेल्या आहेत त्यांनी सर्वे करून सांगितलेलं आहे की शेतकऱ्याच्या दुधाला 1 लिटर दुधाला 70, 80, 90 रुपये खर्च येत आहे आणि तुम्ही त्याला दर किती देता तर 25 रुपये। लाज वाटली पाहिजे या गोष्टीची, लाज।
आज माझा शेतकरी असल्या कडक उन्हामध्ये स्वतःतल्या तर हातातल्या फोडासारख्या जनावरांना जपतो. आज जनावर आजार पडले तर तो स्वतः ऊन वारा पावसाची तमा न बघता डॉक्टर आणणे, बाकीच्या गोष्टी करणे, त्याचे संगोपन पालन पोषण एवढं करून आपल्याला त्या दुधासाठी आणि दूध अनुदानासाठी शेतकऱ्याला झगडावं लागत असं. माझी सरकारकडे विनंती आहे की ही जी आमच्या 3 मागण्या आहेत, पहिली जी दूध उत्पादक अनुदान वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळालं पाहिजे, दुसरी दूध उत्पादक शेतकऱ्याला 34 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे, तिसरी जो खाजगी व सहकारी दूध संघ या 34 रुपयाच्या हमी भावाचं परिपत्रकाचं पालन करत नाहीये त्याला कडक शासन झाले पाहिजे. नाही त्याचा परवाना रद्द झालं पाहिजे. असं झाल्याशिवाय या माजुरांचा माज म्हणणार नाही. मी जाणीवपूर्वक यांना माजुरा म्हणतो. जर माझ्या शेतकऱ्यांचं कोण शोषण करीत असेल, जर माझ्या छत्रपती शिवरायांच्या जनतेचं कोण शोषण करीत असेल, रामकृष्ण हरी त्याला सुट्टी देणार नाही. कुणी बी असू द्या, कितीही मोठा असू द्या, त्याचे कितीही पैसे असू द्या, आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही जनतेतला आहे आणि जनतेसाठीच लढणार, जनतेसाठीच मरणार. ही आमचा लढा आहे. नाहीतर आज या ठिकाणी नानांनी, शेतकरी संघटनेनी, इंदापूर तालुक्यातल्या दूध उत्पादक युवा शेतकऱ्यांनी इथं आले त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. आभार तसं मानलं नाही पाहिजे, कारण आपण आपल्या हक्कासाठी आल्यानंतर आभार नाही मानलं पाहिजे. आपण आपल्या हक्कासाठी लढतोय. 34 रुपये हमी भाव आपल्या हक्काचा आहे. यासाठी आपण जे तहसीलदारांना निवेदन देत आहोत, त्याच्या तहसीलदारांना अल्टिमेटम देत आहोत की येत्या 19 तारखेपर्यंत जर सरकारनं या 3 मागण्या मान्य नाही केल्या तर शिवधर्म फाउंडेशन इंदापूरसह महाराष्ट्रात दूध आंदोलन पेटवेल. याची दखल सरकारने घेण्याची गरजेचं आहे. रामकृष्ण हरी. येस मराठीसाठी संजय चांदगुडे, पुणे. अरे तुला काय आरक्षणाचं महत्व कळणार आहे? जाऊन विचारत्या कुटुंबांना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेले मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या रोशन पाटील यांनी आपल्या टीमसह दिंडोरी येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. दिंडोरी येथील बाजार समितीच्या सभागृहात चित्रपटाची माहिती अभिनेता रोशन पाटील यांनी दिली. यावेळी बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, उपसभापती कैलास मवाळ, संचालक गंगाधर निखाडे, योगेश बर्डे, दत्तू भेरे, पांडुरंग गडकरी, संगम देशमुख, राकेश शिंदे आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला संचालक गंगाधर निखाडे यांनी सर्व टीमचे स्वागत केले. या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला होता आणि आता या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यात आली आहे. दिंडोरी सकल मराठा समाजाच्या वतीने सभापती प्रशांत कड, उपसभापती कैलास मवाळ व संचालकांनी सत्कार केला. आभार संचालक योगेश बर्डे यांनी मानले. या प्रसंगी अभिनेते रोशन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि ते म्हणाले की सर्वप्रथम दिंडोरीकरांना, नाशिककरांना माझा मानात जयश्वर आहे. माझं नाव रोहन पाटील, मी चित्रपट अभिनेता आहे. याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे प्रदर्शित झाले. येणाऱ्या 14 जून 2024ला राज्यभर आम्ही एक वादळ म्हणता येईल, ज्या वादळी व्यक्तिमत्वाने राज्यातल्या बराड्यांना घाम फोडला ते आदरणीय जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या नावाचा चित्रपट आमचा 14 जूनला रिलीज होतोय. आणि ह्याच सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही आज नाशिक जिल्हा आणि नाशिक ग्रामीणच्या दौऱ्यावर असताना दिंडोरीमध्ये आलो. या ठिकाणी जमलेला आमचा सकल मराठा समाज, माझे मित्र आदरणीय गंगाधर भाऊ, या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं. मला राज्याला एकच सांगायचं की आपण कोणत्याही जाती धर्मातले असाल, हा सिनेमा सगळ्यांसाठी आहे. संघर्ष हा प्रत्येकासाठी आहे, पण तो संघर्ष कुणासारखा करावा हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, तो संघर्ष आदरणीय जरांगे पाटलांसारखा करावा. तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मला जास्त काही बोलायचं नाही. येणाऱ्या 14 जून 2024ला आपल्या भेटीला सिनेमा येतोय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. हा चित्रपट आपण नक्की बघा आणि सिनेमा घराघरात पोहोच. येस मराठीसाठी अशोक निकम, दिंडोरी. नाशिक शिक्षक मतदारसंघातून मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक संदीप गोपाळराव गुळवे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रसंगी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे, सुधाकर बडकुजर, विनायक पांडे, दत्ताजी गायकवाड, सुनील बागुल इत्यादींसह नेते उपस्थित होते.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी सांगितले की कुठल्याही परिस्थितीत नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या संदीप गुळवे यांना विजयी करणारच आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात विक्रमी मतांनी संदीप गुळवे यांना विजयी करणारच. केलेला आहे आणि मला सर्व पक्षांचा चांगला पाठिंबा मिळतोय. सर्व शिक्षक संघटनेचा चांगला पाठिंबा आहे. आमचे जे विरोधक आहे ते आता रडीचा डाव खेळण्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू जी आहे ती सरकलेली आहे. त्यांचा पराभव त्यांना दिसायला लागला आहे. माझ्याच नावाचे 2 उमेदवार त्यांनी उभे केलेले दिसत आहेत. परंतु आपण पूर्वीचा इतिहास बघितलेला आहे. मीनाक्षी पाटलांच्या विरोधात 7 मीनाक्षी पाटील उभ्या होत्या तरी ताई निवडून आल्या होत्या. भास्कर सरांच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. भगरे सरांच्या बाबतीत सुद्धा 2 भगरे सर उभे केले गेले परंतु तरीसुद्धा 2.25 लाखाच्या फरकाने भगरे सर निवडून आलेले आहेत. आणि आता माझ्या बाबतीत सुद्धा हेच घडलेलं आहे. तरी देखील मला माझ्या मतदारांवरती, कारण ते सगळे शिक्षक आहेत, सुशिक्षित आहे, माझ्या विरोधकांना याचे ज्ञान नसावं की हा मतदारसंघ हा शिक्षकांचा आहे, ज्यांना लिहिता वाचता येतं आणि या मतदारसंघामध्ये कुठली निशाणी नाही आहे तर माझ्या नावापुढे 1 नंबरचा आकडा टाकायचा आहे. नक्कीच सर्व माझे मतदार बंधू भगिनी जे माझे समर्थक आहेत आणि मलावरती जे प्रेम करतात माझ्यावरती, म्हणजे आमचे सर्वांचे पाठीराखे आहेत, माझे जे मतदार दैवत आहे, जे माझे प्रेमी आहेत, ते सर्व मला 1 नंबरचं मतदान करून त्यांची सेवा करण्याची नक्कीच संधी देतील. आणि जे डुप्लिकेट नावं आहेत त्यांना त्यांची जागा दाखवतील आणि विरोधकांना सुद्धा तीच परिस्थिती राहील. समोरचे जे उमेदवार आहे इतर पक्षांचे त्यांच्यामध्ये फाटाफूट झाल्याचे दिसून येते. महायुतीकडनं ज्यांनी उमेदवारी भरली प्रत्येक पक्ष आता उमेदवारी भरते. महाविकास आघाडी एक संघ आहे. जे महाविकास आघाडी एक संघ आहे याचा आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेलं आहे की जो 30 खासदार आमचे निवडून आले, 30 पुनरावृत्ती आता सुद्धा या इलेक्शनमध्ये होईल आणि आम्ही नक्कीच हा विजय प्राप्त करू. किती संस्थांचा आपल्याला पाठिंबा मिळेल आतापर्यंत मला जवळजवळ सगळ्या मोठ्या संस्था ज्या आहेत, मराठा विद्याप्रसारक आहे, रयत शिक्षण संस्था आहे, कुणालबाबा पाटलांची संस्था आहे, तसंच जळगावमध्ये बऱ्याचशा जिल्हा मराठा आहे, नगरमध्ये जिल्हा मराठा आहे आणि डॉक्टर बाळासाहेब थोरात साहेबांची जी संस्था आहे, विखे पाटील साहेबांशी पण बोलणं झालेलं, परंतु त्यांच्या बंधूंचं असल्यामुळे परत त्यांच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाली. कारण की ह्या मतदारसंघामध्ये प्रेफरन्शियल वोटिंग असल्यामुळे नक्कीच सर्व संस्था चालक जे आहेत आणि संस्था चालक आणि प्लस माझे जे शिक्षक बंधू आहेत हे नक्कीच मला 1 नंबरचं मत देऊन मला विजयी करतील आणि मला त्यांची सेवा करण्याची संधी देतील. महत्त्वाचा मुद्दा काय राहणार शिक्षकांसाठी आपण निवडणुकीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा योजना, शिक्षक भरती, न्यू एज्युकेशन पॉलिसी, हे जे शासनाचे धोरणं चालू आहेत आणि जे आमच्या शिक्षक बांधवांना जॉब सिक्युरिटीबाबत जो शासनता तयार झालेली आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहील. परत जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा राहील. सगळ्या संघटनेना जे काही प्रॉब्लेम जुने फरक बिलं आहेत, आपल्या टप्पा अनुदान आहे, जे प्रचलित नियमानुसार 20, 60, 80चे जे शिक्षक आहेत आमचे, जे 100% ट्रान्सफर करायचे आहेत, त्यांच्यासाठी माझा नक्कीच हा प्रयत्न राहील. निवडून आल्यानंतर त्याला मी प्राधान्य देईन. ओके, थँक्यू. येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक. राहुल गांधींची पदयात्रा व न्यायपत्राचा काँग्रेसच्या विजयात मोठा वाटा. नाना पटोलेंचं वक्तव्य. लोकसभेतील विजयानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टिळक भवन येथे लाडूतुला. खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपुरम ते मुंबई अशी 10,000 किलोमीटरची पदयात्रा काढून देशभरातील वातावरण बदलवले. या पदयात्रेत जनतेने ज्या समस्या राहुल गांधी यांच्याकडे मांडल्या त्याच्याच आधारावर काँग्रेसचा जाहीरनामा न्यायपत्र बनवले होते. जनतेने पदयात्रा व काँग्रेसच्या न्यायपत्रावर मोठा विश्वास दाखवत काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी केले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षाने राज्यात लोकसभेच्या 17 जागा लढवून 13 जागांवर दैदिप्यमान यश मिळवले आहे. काँग्रेसच्या या यशानंतर काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे नाना पटोले यांची कार्यकर्त्यांनी लाडूतुला केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की भारतीय जनता पक्षाच्या तानाशाही सरकारला जनता कंटाळली होती. लोकशाही व संविधानाला पायदळीत तुडवून 10 वर्ष अत्याचारी सरकार चालवले. याचा मोठा राग होता. म्हणूनच जनतेने काँग्रेस इंडिया आघाडीला महाराष्ट्र काँग्रेस पक्ष 2019च्या 1 जागेवर विजय झाला होता. यावेळी 2024च्या निवडणुकीत 13 जागे विजय मिळवलेला आहे. या विजयात काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मेहनत व परिश्रम याचेही मोठे योगदान आहे. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी लोकसभेपेक्षा चांगली कामगिरी करून भाजप प्रणित महायुती सरकारचा पराभव करेल असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. येस मराठीसाठी हरनाम सिंग चव्हाण, हिंगोली. नाशिक शहरामध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू असून
काल व आज नाशिक शहरामध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली. यात नाशिकच्या सर्वच भागांमध्ये ऊन अधिक पाऊस असे चित्र नाशिककरांना बघायला मिळाले. ऐन दुपारच्या वेळी पावसाचे थेंब आल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तसेच नागरिकांचे हाल झाले आणि एकच पळापळ सुरू झाली. विजांचा कडकडाट, वादळी वारा व पावसांचे थेंब असे चित्र एकंदरीत ऐन दुपारच्या वेळी बघायला मिळाले. तसेच जोराचा सोसाट्याचा वाराही सुटला होता. पुन्हा एकदा नाशिककरांना तापमानाला सामोरे जावे लागले. नांदगाव शहरात रोडवर दारूच्या नशेत मद्यधुंद होत ट्रॅक्टरचा थरार, एक महिला गंभीर, दुचाकी चेंगरली. नांदगाव शहरात दिनांक 5 जून रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पाण्याचा टँकर जोडलेल्या ट्रॅक्टरचा थरार नांदगावकरांनी अनुभवला. या थरारात मोकळ नामक एक महिला जखमी झाली असून याच वाहनाने एका दुचाकीला चेंगरून टाकले. तसेच अनेक जण आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ करीत होते. ही घटना नांदगाव मालेगाव रोडवरील हॉटेल गायत्री ते जैन धर्मशाळा या दरम्यान घडली. भरधाव वेगाने चालविलेला ट्रॅक्टरला जोडलेला पाण्याचा टँकर पलटी झाला. ट्रॅक्टर नांदगाव शहरातील असल्याचे समजले. चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघात केला आहे असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान पोलीस निरीक्षक संदीप बेडे यांनी घटनास्थळी धाव घेत रोडवर पलटी झालेला टँकर क्रेनच्या मदतीने उभा करून रहदारी मोकळी केली व वाहन पोलिसात जमा केले. MH41 BE 1935 या ट्रॅक्टरला निळ्या रंगाचा पाण्याचा टँकर जोडला होता. हा वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत शहरातील नांदगाव मालेगाव रोडवरील N753 नॅशनल हायवे भरधाव वाहन चालून एक महिलेला ठोस मारून एक दुचाकीला चेंगरून पलटी झाला. या दरम्यान ट्रॅक्टर चालकाने मद्यधुंद अवस्थेत नांदगावकडून मनमाड मालेगाव रोडवर वाहन भरधाव चालून अपघात घडविला. यात एक ॲक्टिवा दुचाकी चेंगरली. सदर वाहन चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. घटनेचा रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते. सध्या नांदगाव शहरात भीषण पाणी टंचाई असल्याने टँकरच्या व इतर वाहनांच्या मदतीने विकत पाणी पुरवठा केला जातो. असा टँकर नंबर नसलेला किंवा पासिंग नसलेला बिनधास्तपणे रोडवर वावरताना हा अपघात झाला आहे. अशी अनेक वाहने नंबर नसलेली शहरात बिनधास्तपणे वावरत असतात. याची दखल वाहतूक पोलिसांनी घ्यावी व संभाव्य अपघात टाळावे अशी मागणी होत आहे. येसमाडसाठी विजय बडोदे, नांदगाव. महायुतीच्या पराभवाचे पडसाद दिल्लीत. पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील खासदारांशी 1-to-1 संवाद. चुका सुधारण्याचा सल्ला. लोकसभा निवडणुकीत NDA आघाडीला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही. महायुतीला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली. राज्यात महायुतीला फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले. महाराष्ट्रात भाजपला 9, शिवसेनेला 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागेवर समाधान मानावे लागले. राज्यात महायुतीला जोरदार धक्का बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी घेतली. राज्यातील पराभवाची कारणे महायुतीकडून जाणून घेतली जात आहे. नरेंद्र मोदी यांनी NDAच्या बैठकीत महाराष्ट्राची पराभवाची कारणे जाणून घेतली. NDAच्या बैठकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्रातील नेत्यांकडून राज्यातील पराभवाची कारणं जाणून घेतली. एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राज्यात महायुतीला कुठे फटका बसला यावत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं. राज्यातील मराठा आंदोलन, उमेदवार वाटपात झालेला घोळ, विदर्भातील संत्रा, धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न ही प्रमुख कारणं असल्याची माहिती मोदींना दिली. राज्यातील अल्पसंख्याक, दलित, धनगर आणि मराठा समाजाचा महाविकास आघाडीकडे वाढलेला ओढा अडचण ठरत असल्याचे देखील सांगण्यात आले. विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे निर्देश यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्यातील पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत ते चर्चा करण्याची शक्यता आहे. केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांची विनंती मान्य करणार का, याबाबत राजकीय चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागेवर विजय मिळाला? देश पातळीवरील समीकरणात इंडिया आघाडीला 232 तर इतरांना 17 जागेवर विजय मिळाला. महाविकास आघाडी 30, महायुती 17 तर अपक्ष 1 एवढे महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल आहे. महायुतीमधील पक्षीय बलाबल ते म्हणजे भाजपला 9, शिवसेना शिंदे गटाला 7 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 एवढे आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला 13, ठाकरे गटाला 9 तर शरद पवार गटाला 8 जागा मिळालेल्या आहेत. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज. बारामती, दौंड, करमाळा या तालुक्यातील दुष्काळ निधी हा सरसकट देण्यात आलेला आहे, तर इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ निधी संदर्भात कुठलीही तरतूद आढळत नाही. याविषयी शेतकऱ्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले असून संपूर्ण शेतकरी राज्य सरकारला प्रश्न विचारत आहे. बघूयात या संबंधी सविस्तर वृत्त. याच्यामध्ये माझ्या नावावरती 2 एकर क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये ऊस कशा प्रकारे जळालेला आहे हे तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये 2 एकर ऊस हा शेतामध्ये जळाला आहे, पण याची नोंद सातबाऱ्यावरती नाही. सातबाऱ्यावरती नोंद नसल्यामुळं या ऊसाचे पैसे आम्हाला मिळालेले नाहीत. त्याचप्रमाणे पूनम भगवान खारतोडे, गट नंबर 72, यांच्या नावावरती 3 एकर जमीन आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे की शेतामध्ये ऊस जळाला आहे, पण त्याची नोंद पीक पाण्यामध्ये नसल्यामुळं, म्हणजे सातबाऱ्यावरती नोंद नसल्यामुळं या ऊसाचे पैसे मिळू शकत नाही. आज माझ्या घरामध्ये निरगुडे गावामध्ये आज शेतपळगडे, मसोबाची वाडी, लाकडी, निंबोडी, त्याचप्रमाणे कळस, कोंदवडी, भादलवाडी, त्याचप्रमाणे निमगाव, अवसरी, त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यामध्ये कितीतरी लोकांना जिथपर्यंत मी सांगितलं आहे, माझी बातमी पोचली आहे की बाबा तुमच्या रानामध्ये जरी ऊस जळाला असला आणि त्याची पीक पाणी नोंद नसली तरी तुम्ही फॉर्म द्या. आपण ते फॉर्म तहसीलदार साहेबांपाशी विनंती करू की बाबा आमच्या रानामध्ये ऊस जळाला आहे, त्या ऊसाचा पंचनामा करा आणि आम्हाला त्याचे पैसे द्या. आज जर नोंद रानामध्ये ऊस आहे आणि शेतामध्ये सातबाऱ्यावरती नोंद नसेल तर तुम्ही पैसे आम्हाला द्याय नाही. अट घातली तुम्ही म्हणताय की शासन निर्णय काय आहे की तुमच्या उतरावरती फक्त पीक पाणी असावं. सातबारा जो आहे त्याच्यावरती पीक पाणी पाहिजे. आणि शेतामध्ये आमची एक शासनाला विनंती आहे की शेतामध्ये ऊस जळाला आहे, या ऊसाचा पंचनामा करावा आणि पंचनामा करून एकरी आज ऊसाला खर्च म्हटलं तर या ऊसामध्ये ड्रीप आहे बघा. ही ड्रीप बारामती येथून आणलेली आहे ग्रीन वर्ल्ड यांच्याकडून. या ड्रीपचं पैसे सुद्धा दिले नाही. आज मला सांगा मी काय करायचं? आज माझ्यावरती आज अशी वाईट वेळ आलेली आहे. हा ऊस जवळजवळ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हा 12 कांड्याचा ऊस आहे. हा ऊस 12 कांड्यावरती येऊन जर जळत असेल तर किती खेदाची गोष्ट आहे आमच्या दृष्टीने. आणि तहसीलदार साहेब, त्याचप्रमाणे प्रांताधिकारी, मी प्रांताधिकारी बारामती यांना 2/4/2024 रोजी एक पत्र दिलं, निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केला की आमच्या शेतामध्ये ऊस आहे, जळालेला आहे, पण त्या ऊसाची नोंद सातबाऱ्यावर नाही. माझी विनंती आहे की याच्यामध्ये दखल घ्यावी. त्यांनी काही उत्तर दिलं नाही. त्याचप्रमाणे मी 4 तारखेला एक पत्र दिलं, त्याचं 4/4/2024ला. त्याचप्रमाणे 10 तारखेला एक पत्र दिलं, म्हणजे 10
12/4/2024ला, नंतर 12 तारखेला पत्र दिलं प्रांताधिकाऱ्यांना 12/4/2024ला, नंतर 14चं पत्र दिलं की मी आत्मदहन करीन. 4 पत्र देऊन तुम्ही जर ह्या ऊसाबद्दल योग्य निर्णय देत नसताल, आज बारामती तालुका दुष्काळामध्ये आहे, सरसकट दुष्काळाने दिलेला आहे. दौंड तालुका दुष्काळामध्ये आहे, सरसकट दुष्काळाने दिलेला आहे. त्याचप्रमाणे नातेपुते असेल, इकडे सोलापूर असेल, करमाळा असेल, या बाजूला माझ्या चारही बाजूला सरसकट दुष्काळ निधी दिलेला आहे. आणि आमच्या तालुक्यावरती अन्याय का? आज इंदापूर तालुक्यावरती दुष्काळ निधी सरसकट दिलेला नाही. ज्याची पीक पाण्याची नोंद आहे त्यांनाच दुष्काळ निधीचे पैसे दिले. आज माझ्याच रानामध्ये हा ऊस जळलेला आहे. हा ऊस 10 ते 12 कांड्यावरती आहे. त्या ऊसाला ड्रिप टाकलेली आहे. या ड्रिपचेही पैसे दिले नाहीत. आज मी काय करू? जर सातबाऱ्यावरती शासन निर्णय महत्त्वाचा का जे ऊस जळाला हे महत्त्वाचा? तुम्ही शासन निर्णयाप्रमाणे वागताय, पण ह्या शेतकऱ्याची एक व्यथा आहे आज की हा ऊस जर 10-12 कांड्यावरती ऊस जळलेला असेल, 2 एकर ऊस आहे हा असे कितीतरी लोकांचे फॉर्म आज माझ्याकडे 2000 फॉर्म आहेत. ह्या फॉर्मवरती विचार व्हावा. आज तहसीलदार साहेबांना सुद्धा मी कितीतरी अर्ज केलेत, म्हणजे 4 ते 5 अर्जाच्या प्रती दिलेल्या आहेत, तरीही कुठलं उत्तर येत नाही. त्यांचं एकच उत्तर येत आहे की आचारसंहिता आहे. अहो किती दिवस आचारसंहिता? आज इलेक्शन होऊन किती दिवस झालं? 1 महिना झाला इलेक्शन होऊन. 13 तारखेला आचारसंहिता सुरू झाली. आचारसंहिता ही 16/3/2024ला आचारसंहिता लागू झाली आहे. आज 6वा महिना आहे. इलेक्शन होऊन आज महिना झाला आहे, तरी आचारसंहितेचं माणसं नावं काढतात. अहो आचारसंहितेच्या नावाखाली तुम्ही काय करताय? माझी विनंती आहे प्रशासनाला की ज्यावेळेस इलेक्शन संपतं त्याच वेळेस तुम्ही आचारसंहिता संपवा. आमच्यासारख्या शेतकऱ्यावरती अन्याय का करताय? आज प्रांताधिकाऱ्याकडे गेलं, आचारसंहिता आहे. तहसीलदाराकडे गेलं, आचारसंहिता आहे. आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. मला सांगा, आज माझ्यावरती जेवढी बेकार वेळ आली आहे. आज या शेजारी बघितलं तर पोंदवडीचं तळ आहे, कोरडठण तळ आहे. त्याचप्रमाणे बादलवाडी तलाव आहे, तोही कोरडठण तळ आहे. निंबूडचा तलाव आहे, तोही कोरडठण आहे. इथं प्यायला सुद्धा पाणी नाही. माझी विनंती आहे की शासनाने हा जो ऊस आहे आणि माझे ऊस लाभधारक शेतकरी आहे इंदापूर तालुक्यामधले, त्याचा ऊस दळाले आहे, पण त्याची नोंद पीक पाण्या सातबाऱ्यावर नाही. या ऊसाची दखल घ्यावी. आमच्या तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे, आमची नवरा बायकोची विनंती आहे की साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि जो ऊस जळाला आहे त्या ऊसाचा पंचनामा करून आज ऊसाचा खर्च जरी काढला आपण तर 50,000 रुपये खर्च हो. त्या ड्रिपला 20 का 22,000 रुपये गेले, 30,000 रुपये ड्रिपला गेले. त्याचं बेन 6 ते 7,000 रुपयाला बेन आहे. नांगरट आहे 3,000ची, कल्टिवेटर आहे, सरी ओढणं आहे, ऊस लावणं आहे. ऊस 6 ते 7,000 रुपये लावा घेतात. 50,000 रुपये एकरी खर्च आहे. आमची विनंती आहे की तहसीलदार साहेबांनी यात लक्ष घालावं, प्रांत अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं. त्याचप्रमाणे आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यात लक्ष घालावं. जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि सरसकट दुष्काळ निधी माझ्या इंदापूर तालुक्याला येस मराठीसाठी पूनम खारतोडे, इंदापूर. एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी सर्व मित्रपक्षांनी पाठिंबा दिला. एनडीएमध्ये एकूण 24 पक्ष असून त्यापैकी 21 पक्षांचे नेते बैठकीला हजर होते अशी माहिती समोर आलेली आहे. मात्र 21 पैकी केवळ 14 पक्षांचे खासदार निवडून आलेले आहेत. पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच विराजमान होणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. एनडीएकडून आजच सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो. भाजपला बहुमतावर सत्ता स्थापन करता येणार नाही, त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये मित्रपक्षांचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मागील दोन्ही सरकारमध्ये भाजपला बहुमत मिळालेले होते. एनडीएच्या 292 जागांमध्ये भाजपला 240 जागा मिळालेल्या आहेत. मात्र 272चा आकडा गाठण्यासाठी 32 जागा कमी पडल्या. मित्रपक्षांना मिळालेल्या जागांमुळे एनडीएल 292चा आकडा गाठता आले. त्यामध्ये तेलुगू देसमला आंध्र प्रदेशात सर्वाधिक 16 जागा मिळालेल्या आहेत. भाजपनंतर एनडीएमध्ये हाच सर्वात मोठा मित्रपक्ष ठरला आहे. टीडीपी नंतर नितीश कुमार यांचा जेडीयूचे बिहारमध्ये 12 खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे एनडीएमध्ये त्याचे वजन चांगलेच वाढले आहे. टीडीपी आणि जेडीयू वगळता इतर कोणत्याही मित्रपक्षाला 2 आकडी खासदार मिळाले नाहीत. या 2 पक्षांनंतर सर्वाधिक 7 जागा महाराष्ट्राला शिवसेनेला मिळालेल्या आहेत. त्यानंतर चिराग पासवान यांच्या पक्षानेही बिहारमध्ये 5 जागा मिळवत एनडीएत महत्त्वाचे स्थान मिळवलेले आहेत. एनडीएमध्ये भाजपला 240, टीडीपीला 16, जेडीयूला 12, शिवसेनेला 7, लोक जनशक्ती पार्टी 5, जीडीएस 2, राष्ट्रीय लोकदल 2, जेएसपी 2, यूपीपीएल 1,
राष्ट्रवादी काँग्रेस 1, हम एस 1, ADL 1, AJS UP 1 अशा एकूण 292 जागा मिळालेल्या आहेत. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज. लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 6 जागांपैकी 4 जागांवर दणदणीत विजय मिळवून महायुतीला पराभवाची धूळ चारली. नाशिकमधून शिवसेना पक्षाचे राजाभाऊ वाजे, दिंडोरीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर बगरे, तर धुळ्यामधून काँग्रेसच्या शोभाताई बच्छाव आणि नंदुरबारमधून गोवल पाडवी यांनी दणदणीत विजय मिळवला. नाशिक मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या राजाभाऊ वाजे यांनी 6,14,517 मते मिळवली. 1,61,103 इतके मताधिक्य घेऊन त्यांनी महायुतीचे मिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा दुवा उडवला. गोडसे यांना 4,53,414 तर वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांना 47,114 आणि अपक्ष शांतिगिरी महाराज यांना 44,415 मते मिळवली. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत ती कायम ठेवली. पहिल्या फेरीत त्यांना 30,106 मते आणि 10,752ची आघाडी होती. त्यात फेरगणित वाढ होत 11व्या फेरी अखेर मते 3,09,329 व मताधिक्य हे 1,03,391 वर पोहोचले. 20व्या फेरी अखेर त्यांनी 1.5 लाखाहून अधिकची आघाडी घेतली. शेवटच्या 3ऱ्या फेरी अखेर 1,61,103 मतांनी ते विजयी झाले. मताधिक्यामुळे सुरुवातीपासूनच शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. अंबडच्या मतमोजणी केंद्राजवळ उपस्थित शिवसैनिकांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला जात होता. महिला शिवसैनिकांनी फुगड्यावर फेर धरला. त्यानंतर शिवसेना जिल्हा मध्यवर्ती आनंद उत्सव साजरा करण्यात आला. फेडे वाटप करीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शिवसेनेच्या जयघोषाने आसवंत निनादला. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.